नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी आता वाजलेले आहेत 9. ॲक्च्युली झोपलो होतो, काल रात्री लेट झालं होतं. सकाळी सकाळी स्नेक कॉल आलेला आहे. एका जाळ्यामध्ये कोणतातरी साप अडकलेला आहे. साप कोणता आहे तो माहीत नाही आहे. तर आता जाऊन आपण चेक करूया कोणता साप आहे तो आणि त्याचं पूर्ण स्पेसिफिकेशन म्हणजे त्याचं पूर्ण वर्णन मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये देईनच. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. आपल्याला लोकेशन पाठवलेलं आहे. ते लोकेशन लाल परी लाल परी. अच्छा, या जाळ्यामध्ये आहे का? हां हां. कैची वगैरे आहे का? अरे रे 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 रे. निघेल. कैची आहे? अडकतात.
बराच वेळ अडकून असतो. हा धामण आहे, धामण बेनिफिशरी साप. आपल्या इकडे काय ते बिवाड म्हणतात ना याला इथे. हां थोडीशी जखम अशी नाही आहे, थोडीशी चांबडी त्याची हे झालेली आहे, ती होऊन जाईल. ना राहू द्या. नाही चांबडीला असं हे नाही आहे, नॉर्मली वरती हे आहे, ते होऊन जाईल. हो हा नाही लांब सोडूच. हा हो गरीब प्राणी आहे. इथे सोडायचं इथे सोडू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. उंदीर खाणार साप आहे, उंदीर खाणार. इथे जरा जंगल जरा झाडी पाहिजे फक्त. इथे झाडीच आहे का? हा का? या साधा साप आहे, गरीब आहे आणि उंदीरच खातो ना, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ही जाळी आहे ना, काढून जर कुठे टाकून द्या, ना जाळून टाका. हां 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 हा काय? हो ते आता जाळ्यामध्ये अडकून राहणार. काय करू, इथे सोडू का लांब सोडू? घेऊन जाऊ ना, चालत. नाही 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 बरं आहे बरं आहे. तर मित्रांनो साप व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे, जाळ्यातून त्याची सुटका केलेली आहे. आता इथे पुढे थोडंसं तलाव आहे आणि ते थोडंसं जंगल एरिया आहे. बेनिफिशरी साप असल्यामुळे आपण त्याला कुठेही सोडू शकतो, कारण ह्याची संख्या खूप आहे आणि सापही खूप आहे. तर जवळपास कुठेतरी चांगली जागा आणि जरा लोकांचा वावर कमी असेल अशा ठिकाणी सोडून देऊया. तर मित्रांनो हा आहे धामण साप. नाग आणि या सापामध्ये ओळखाची लोक खूप चुकी करतात. तुम्ही बघू शकता या धामणच्या शेपटीवरती आहे बघा, हे पट्टे 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 जे आहेत तुम्ही बघू शकता. हे बघा धामणच्या शेपटीवरती असे असे पट्टे असतात, जे की नागावरती नसतात. दुसरी गोष्ट, याचा जो चेहरा आहे तो तुम्ही बघा, व्यवस्थित बघा. धामणच्या चेहऱ्यावरती असे पट्टे असतात, तोंड लहान, बॉडी जरा मोठी, लांब जातं. ठीक आहे, आपण ह्याला सोडून देऊया. तर स्नेक रेस्क्यू व्यवस्थित झालेलं आहे. ह्याचं नाव होतं इंडियन रॅट स्नेक. रॅट स्नेक कारण उंदीर खूप जास्त खातात. गावच्या साईडला इथे बिवाड, दिवड असं काही म्हणतात, अशी त्याची नावं आहेत ॲक्च्युली. आणि ह्याच्यापासून पण गैरसमज आहे की हा दूध पितो गाईचं म्हशीचं वगैरे. तर कोणताही साप हा दूध पित नाही. म्हणजे जसं इतर मॅमल्समध्ये किंवा प्राण्यांमध्ये दुधाचा प्रकार म्हणजे स्तन हा प्रकार आहे, तसा सापांना नसतो. आणि दूध पिल्यानंतर म्हणजे नागपंचमीला जेव्हा दूध पाजतात, ते दूध पिल्यानंतर कमीत कमी 7 ते 8 दिवसात साप मरून जातात. त्यांना ते पचनक्रिया त्यांची बिघडते आणि त्यामुळे ते मरतात. दुसरी गोष्ट, हां एक स्टोरी ऐकली होती ज्याच्यामध्ये धामण म्हशीच्या किंवा गाईच्या पायाला वेटोळे मारते आणि दूध पिते. तर त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन किंवा त्याच्यामागची एक ॲक्च्युली अशी गोष्ट होती की गाईच्या खूर जे असतात किंवा म्हशीचे जे खूर असतात, त्या खूरमध्ये त्याची शेपटी अडकली होती आणि त्याच्याने त्याला जवळचा जो पार्ट होता तो पाय होता, त्याच्यावरती तो वेटोळे मारून त्या ठिकाणी त्याने चावा घेतला सोडण्यासाठी. म्हणजे त्याला ते पेन झालं असेल किंवा काहीतरी अडकलं असेल, त्याच्यामुळे तो चावा घेत असताना कोणीतरी बघितलेलं होतं आणि ते पुढे
तसं चालत गेलं की त्यांनी पायाला वेळा मारला आणि तो दूध पित होता. तर कोणताही साप दूध पित नाही, ते मांसाहारी आहेत, ते डायरेक्टली कोणतीही शिकार करतात आणि शिकार करूनच खातात. तर काही गोष्टी असतात त्या समजून घ्यायला लागतात. त्या समजून घेताना आपल्याला अनुभवातून आपल्याला जास्त समजतात. गोष्टी रूमर्स कसे होतात, म्हणजे अफवा कशा पसरवल्या जातात, एक दुसऱ्याला सांगतो आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. तर गोष्टी अशा असतात, ज्या गोष्टी आपण डोळ्याने बघतो, ज्या आपण पाहिल्यात त्याच्यावरती विश्वास ठेवा, दुसऱ्या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला कोणीतरी सांगतोय की साप दूध पितोय, तर तुम्ही पहिलं समोर बघा. हां, गारुडी लोक वगैरे जे दूध पाजतात ते काही वेळेला त्यांना 15 दिवस 10 दिवस त्यांना बंद करतात आणि बंद केल्यानंतर त्यांना ऑब्व्हियसली समोर आणल्यानंतर जे लिक्विड त्यांना समोर ठेवलं जातं ते लिक्विड ते पितात. म्हणजे असं नाही की पाणी पिणार नाहीत, ते पाणी पिल्यानंतर ते पाणीही पितील. दुसरं कोणतीही लिक्विड ज्यूस जरी ठेवलं तरी ते पिणार. पण हे नागपंचमीला ते 15-20 दिवस अगोदर ते ठेवतात आणि उपाशी ठेवल्यानंतर, तहानलेलं ठेवल्यानंतर त्यांच्यासमोर जे लिक्विड येतं ते पितात. तर मित्रांनो, प्रत्येक सापाच्या पॅटर्नवरनं त्यांना ओळखता येतं. ते कसे राहतात, काय राहतात, त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी माझ्या फीडवरती सांगत असतो. एक पुस्तक आहे साप म्हणून किंवा भारतातील सर्प म्हणून, असे यूट्यूब आपलं तुम्हाला ॲमेझॉनवरती ती पुस्तकं मिळतील. तर ती पुस्तकं यूज करा, ते वाचा. त्याच्यामध्ये ते काय खातात, ते कुठे राहतात, ते कसे राहतात, कसे फिरतात, त्याचे फोटो आहेत त्याच्यामध्ये, त्याचे पॅटर्न, त्याच्यावरनं तुम्ही साप ओळखू शकता. जगातले की भारतातले काही साप जे आहेत ते विषारी आहेत, बाकी सर्व बिनविषारी आहेत. तर त्यानुसार तुम्ही सगळे साप ओळखू शकतात. एक छंद म्हणून, एक आवड म्हणून तुमच्या घराच्या जवळपास जर कोणतेही साप येत असतील तर तुम्ही एक पुस्तक घ्या. साप बघितल्यानंतर प्रॉपर त्याला ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्या अंगावरचे पॅटर्न्स वगैरे बघितल्यानंतर तुम्ही ते पुस्तक ओपन करून बघा. जसं बर्ड बघायची ज्यांना आवड असते, बर्ड जे पक्षीतज्ञ असतात किंवा ज्यांना पक्षी खूप आवडतात, तर ते पक्षी आवाज आल्यानंतर त्या पक्षीकडे एकदम निरखून बघतात आणि नंतर गुगल सर्च करतात किंवा पुस्तक असलेल्या पुस्तकात बघतात. मग त्यांना समजतं रे हा ह्या कलरचा किंवा ह्या रंगाचा पक्षी आहे आणि ओपन केल्यानंतर मग ते त्या पक्षाचं नाव शोधतात. तसं तुम्हाला साप दिसल्यानंतर सापाला निरखून बघा, त्याच्या अंगावरचे पॅटर्न्स वगैरे बघा, त्याच्यानंतर पुस्तकामध्ये बघा की हा कोणत्या पॅटर्न, म्हणजे हा साप कोणता आहे. तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की ह्या सापामध्ये, बरेच सापामध्ये वेगवेगळे डिफरन्स असतात, ते पॅटर्नवरनं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर हा पूर्ण रेस्क्यू व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.